टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। 25 जुलै 2026 रोजी भीम आर्मी भारत एकता मिशन जिल्हा परभणीच्या वतीनं महामहिम राष्ट्रपती महोदया आणि माननीय अध्यक्ष यांच्याकडे जिल्हाधिकारी परभणी यांच्यामार्फत एक अत्यंत महत्त्वाचं आणि ज्वलंत संयुक्त प्रशासनिक ज्ञानपण सादर करण्यात आलं। देशातील ढासळलेली शिक्षण प्रणाली, नीट परीक्षांमधील फेरफार आणि विद्यार्थ्यांवर झालेल्या दडपशाहीच्या विरोधात हा तीव्र स्वरूपात आवाज उठवण्यात आला। सध्या देशाची वर्तमान शिक्षण प्रणाली आणि भरती प्रक्रिया गंभीर घोटाळे, पेपर लीक आणि प्रशासकीय दिरंगाईमुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे। नीट यूजी 2026 यांसारख्या प्रतिष्ठित परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितपणा दिसून येतोय। या विरोधात शांततापूर्ण प्रदर्शन करणाऱ्या विद्यार्थिनींवर आणि सोनम वांगचुक यांच्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी अत्यंत अमानवीय आणि असंविधानिक पद्धतीने लाठीचार्ज आणि अश्रुधुराचा वापर केला, त्याचा भीम आर्मीने तीव्र शब्दात निषेध केलाय। भीम आर्मीच्या मागण्या पुढील प्रमाणे: आंदोलनादरम्यान आणि संबंधित परिस्थितीत जीव गमावलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या कुटुंबाला 1 कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी। संसदेच्या आगामी अधिवेशनात पेपर लीक, शिक्षेचे व्यापारीकरण आणि विद्यार्थ्यांवर झालेली पोलीस दडपशाही यावर सविस्तर चर्चा घडवण्यात यावी। आंदोलनात सहभागी झालेल्या निर्दोष विद्यार्थ्यांविरुद्ध दाखल केलेले सर्व खटले एफआयआर तात्काळ मागे घेण्यात यावेत। पेपर लीक करणाऱ्या टोळ्या आणि शिक्षण माफियांविरुद्ध वेळेत कठोर कायदेशीर कारवाई केली जावी। आंदोलनादरम्यान विद्यार्थिनींशी झालेली असभ्य वर्तणूक, साध्या वेशात वावरणारे अज्ञात व्यक्ती तसंच एक्सपायर्ड अश्रुधूर, नळकांडा आणि पॅलेट गनच्या वापराची उच्चस्तरीय चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी। नीट यूजी 2026, जेईई मेन यासह सर्व स्पर्धा परीक्षा पारदर्शक व्हाव्यात। सर्व स्पर्धा परीक्षांचे अर्ज शुल्क पूर्णपणे माफ केले जावेत। महिला उमेदवारांचे परीक्षा केंद्र त्यांच्या मूळ जिल्ह्यातच दिलं जावं। वार्षिक भरती कॅलेंडर जाहीर केलं जावं आणि नॉर्मलायझेशन पद्धत पूर्णपणे बंद केली जावी। जर प्रशासन आणि सरकारने या न्याय मागण्यांवर त्वरित पावले उचलली नाहीत तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी आदर्शानुसार देशातील छात्र शक्ती रस्त्यावर उतरून व्यापक आणि कडक जन आंदोलन करेल, ज्याची संपूर्ण जबाबदारी शासन आणि प्रशासनाची राहील, असा इशारा यावेळी देण्यात आला। या प्रसंगी भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर बनसोडे तथा मराठवाडा उपाध्यक्ष मेहबूब शेख, जिल्हा उपाध्यक्ष सुरेंद्र वाघमारे, सदस्य विशाल गायकवाड आदीसह भीम आर्मीचे सदस्य उपस्थित होते। जंतर मंतर या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या चाललेल्या आंदोलनामध्ये पोलिसांचा अमानुष लाठीचार्ज याचा जवाब तो गृहमंत्री या विरोधात भारताचे आमचे खासदार नगीना सांसद चंद्रशेखर रावण आझाद यांनी पूर्ण भारत बंद ची हाक दिलेली आहे। या भारत बंद आंदोलनाचा एक झंझावात म्हणून आम्ही एक कलेक्टर साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे की विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठी हल्ल्याचा जवाब तो की विद्यार्थ्यांवर अमानुष लाठी हल्ला करणाऱ्या पोलिसांवर योग्य कारवाई होऊन त्यांना निलंबित करण्यात यावे, अशी भीम आर्मीची मागणी आहे। आणि ज्या आंदोलनकर्ते जे विद्यार्थी आहेत, देशाचं भवितव्य घडवणारे विद्यार्थी, यांच्यावर भारत सरकारने हे घणाघाती घात केलेला आहे आणि या अनुषंगाने भीम आर्मीने सरकारला जवाब दो या पद्धतीने आम्ही एक आंदोलन केलेलं आहे। या आंदोलनाच्या माध्यमातून जो विद्यार्थी भारताची दिशा व वैभव वाढविण्याचे कार्य करत आहेत, त्या विद्यार्थ्यांवर हे अमानुष्य हल्ला करणाऱ्या दिल्ली पोलीस जंतर मंतर या ठिकाणी पोलिसांनी जे लाठी हल्ला केलेला आहे, याचा आम्ही जाहीर निषेध करतो व भारत सरकार यांचाही आम्ही जाहीर निषेध करतो। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मेहबूब शेख सोबत विशाल गायकवाड, परभणी। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।